आता पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर या विभागाचा कृषी सेवक पदाची मेरिट लिस्ट. यामध्ये काय वेगळं दिलेलं आहे का ते 14 ऑगस्ट 2023 नुसार IBPS कडून निकालपत्र गुणवत्ता यादी संदर्भात 50% गुणाची अर्हता दिलेली आहे. 12 मार्च 2024 ते 11 एप्रिल 2024 या कालावधीत प्रसिद्ध करण्यात येत आहे. डेट सांगितली त्यांनी. छत्रपती संभाजीनगर डॉक्टर तुकाराम मोठे हे विभागीय कृषी सहसंचालक आहे छत्रपती संभाजीनगरचे. अजून एक्स्ट्रा काय दिलेलं आहे का ते यामध्ये काय दिलं आहे त्यांनी परीक्षेचं स्वरूप दिलं आहे की इंग्रजी, मराठी, जनरल नॉलेज, इंटेलिजन्स टेस्ट, IT म्हणजे इंटेलिजन्स टेस्ट, गणित बुद्धिमत्ता आणि प्रोफेशनल नॉलेज. प्रत्येक विषय 20 मार्कांचा 20 प्रश्नांसहित होता आणि फक्त प्रोफेशनल नॉलेजमध्ये 60 प्रश्न होते, 120 मार्कांचे. टोटल 200 मार्क होते. निगेटिव्ह मार्किंग नव्हती मित्रांनो. इथे मी तुम्हाला सांगत आहे या आपल्या ह्याच्यावर की या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हते. तुम्ही मॅक्सिमम अटेम्प्ट करू शकत होतात. तर इथे बघा छत्रपती इथं औरंगाबाद लिहिलं आहे पण छत्रपती संभाजीनगर सध्याचं या विभागामध्ये SC कॅटेगरी दिलेलं आहे. ठीक आहे. SC कॅटेगरीमध्ये 165 छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्यात हायेस्ट कट ऑफ 165 मार्क 200 पैकी. आणि इथे ही SC कॅटेगरीमधून अभिषेक प्रल्हाद सरकटे या विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. 98 मार्क जवळपास तुमचे 54 प्रश्न बरोबर दिले होते 60 प्रश्नांपैकी ह्या विद्यार्थ्याने. ॲग्रिकल्चर म्हणजे त्याचा तेवढा पकडही असेलच त्याचे. जनरल इंटेलिजन्स म्हणजे गणित बुद्धिमत्तामध्ये त्याला 20 पैकी 20 पडलेत. इंग्लिशमध्ये 18, मराठीमध्ये 17, जनरल नॉलेजमध्ये 12. 165 म्हणजे बघा किती जास्त मार्क तो मिळाला आहे. दुसरा विद्यार्थी घ्या. दुसरा विद्यार्थी शरद निवृत्ती असेल ते पण नवरथी झाले ते नवरथी. तर गवळी या विद्यार्थ्याला इंग्लिशमध्ये 19, मराठीमध्ये 19, गणित बुद्धिमत्तामध्ये 19, जनरल नॉलेजमध्ये 9 असे 156 मार्क मिळालेले आहेत. टोटल प्रोफेशनल नॉलेजमध्ये 90 मार्क मिळाले. आता आपण SCचं तर बघितलंच. जनरलचं किती असू शकतं अंदाज लावा बरं. कमी असेल का जास्त त्याला बघूयात. जनरल कॅटेगरीमध्ये किंवा ओपन कॅटेगरीमध्ये जाऊन आपण बघूयात की त्या ओपन कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्याला किती मार्क मिळाले. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये SC ST विद्यार्थ्यांनी बरेच फॉर्म भरले होते. त्यानंतर VJN, NTC, NTD, SBC, OBC असे विद्यार्थी बरेच होते. आपल्याला ओपन कॅटेगरी पाहिजे. आता आपण OBC कॅटेगरी इथं दिसत आहे आपल्याला. आपण ओपन कॅटेगरी किंवा आपण ज्याला जनरल कॅटेगरी म्हणूनही समजतो किंवा बोलतो त्या कॅटेगरीमध्ये हायेस्ट मार्क किती पडले ते बघूयात. तर ओपन कॅटेगरीची लिस्ट आलेली आहे. ओपन कॅटेगरीमध्ये त्यामध्ये 165 होते SC मध्ये आणि इथं 159 मार्क आहेत विद्यार्थ्याला. विद्यार्थ्याचं नाव आहे ज्ञानेश्वर राजाभाऊ इंगळे. 159 मार्क ठीक आहे. तुम्ही म्हणजे ठीक आहे म्हणजे तुम्ही कट ऑफसाठी घेऊ शकता. तेवढी तयारी केली तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं तेवढ्या मार्कांपर्यंत. परीक्षेमध्ये कट ऑफ नका बघू. त्या परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त मार्क कोणत्या विद्यार्थी पडलेत आणि किती पडलेत ते मार्क गृहीत धरायचे आणि त्या मार्कानुसार तयारी सुरू करायची. म्हणजे त्याच्या कमी जरी आलो तरी कट ऑफच्या वरच आपण राहणार आहोत. तर ज्ञानेश्वर राजाभाऊ इंगळे या विद्यार्थ्याला 20 पैकी 12 मार्क इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये 15 मार्क, जनरल नॉलेजमध्ये 16, गणित बुद्धिमत्तामध्ये 18 आणि प्रोफेशनल नॉलेजमध्ये 98. म्हणजे या विद्यार्थ्यालाही जवळपास 52 मार्क मिळाले. 52 प्रश्नांचे बरोबर उत्तर दिले तरी त्यामुळे त्याला 98 मार्क मिळाले आहेत. टोटल 200 पैकी 159 मार्क मिळालेत. छत्रपती संभाजीनगर हा विभागात आतापर्यंत तरी सगळ्यात हायेस्ट सगळ्यात जास्त कट ऑफ लागलेला विभाग म्हणू शकतो. कट ऑफ लागलेला न म्हणता की सगळ्यात जास्त मार्क जास्त हुशार विद्यार्थ्यांनी ज्या विभागात फॉर्म भरलाय यावरनं आपण अंदाज घेऊ शकतो. तर याच्या आधारित आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये जेव्हा जाहिरात येईल तेव्हा आपण ठरवणार आहोत की कोणत्या विभागामध्ये आपण फॉर्म भरला पाहिजेत. फक्त जागा पाहून जागा कुठे कमी आहेत कुठे जास्त यावर न भरता सगळा सारासार विचार आपण तिथं करणं गरजेचं असतं. तिसराही विद्यार्थ्याचे आता इथं बघू आपण महेश त्रिंबक छते या विद्यार्थ्याला 153 मार्क मिळून त्यांनी 3रा नंबर पटकावलेला ओपन कॅटेगरीमधून. तर चला आपण पुढची यादी पाहूयात आता.